लेसन नंबर 1. धडा पहिला. भाषा आणि व्यक्तिमत्व विकास सहसंबंध. प्रास्ताविक. भाषा म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर भाषा म्हणजे भाव होय. भाषा हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. भाषा ही पृथ्वीतलावरील समस्त मानवजातीची भावनिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक गरज आहे. भाषेद्वारेच मन, भावना आणि विचारांचे संदेशवहन, आदान प्रदान होत असते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपले जीवन सुखकर करण्यासाठी नेहमीच कार्यरत असतो. त्यामुळे धर्मसंस्था, शिक्षण संस्था, कुटुंब संस्था, सांस्कृतिक संस्था, राज्य संस्था इत्यादी सारख्या अनेक सामाजिक संस्थांशी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या नात्याने, कोणत्या ना कोणत्या अधिकाराने वा जबाबदारीने जोडलेला असतो. त्यामुळे त्याचे नेहमीच एकमेकांशी सहसंबंध येत असतात. एकत्र आले की एकमेकांचे विचार, अनुभव, भावना यांची अभिव्यक्ती झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीचे मुक्त माध्यम म्हणजे भाषा होय. म्हणून मानवी जीवनातील भाषेचे स्थान हे निश्चितच अपरिहार्य आहे, हे आपल्याला सांगता येईल. अन्न, वस्त्र आणि निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याहीपेक्षा अधिक महत्वाची आणि मूलभूत गरज म्हणजे भाषा हे होय असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण भाषेद्वारे मानवी मनातील विचार, अभिप्राय, भावभावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचविता येतात. कारण अशा प्रकारच्या भाषिक देवाणघेवाणीशिवाय कोणत्याही प्रकारचे सामाजिक व्यवहार होणे शक्य नाही. आज काळ बदलला. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या रेट्यात स्थलकाल सापेक्ष अनेक घटकांमध्ये बदल, परिवर्तन घडून आले आहे. असे असले तरी नव्याचा स्वीकार आणि जुन्याचा नकार या विचारांनी कुणीही स्वभाषेचा त्याग केल्याचे उदाहरण म्हणूनही आपल्याला सांगता येणार नाही. अर्थातच आजच्या प्रगत मानवी जीवनाकडे पाहताना भाषाहीन समाजाची कल्पना करणे देखील केवळ अशक्य आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषा ही अपरिहार्य आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी अभिव्यक्ती माध्यम म्हणजे त्या त्या समाजाची भाषा होय. त्यामुळे प्रत्येक भाषा हीच एक स्वायत्त सामाजिक संस्था आहे. तिला मोठा इतिहासही आहे. भाषा ही सामाजिक संस्था असल्यामुळे त्या त्या विशिष्ट समाजाकडून ती बोलली जाते. भाषा म्हणजे नेमके काय असा विचार केल्यास भाषेच्या काही अभ्यासकांनी भाषेच्या नेमक्या आणि सुटसुटीत व्याख्या केल्या आहेत. त्या आधारे आपल्याला भाषेचे नेमके स्वरूप समजणे निश्चितच सोपे जाईल. भाषेच्या व्याख्या. 1. मानवी संवेदनाची मौखिक अथवा लिखित पद्धती म्हणजे भाषा होय. 2. भाषा म्हणजे केवळ शब्द नसून मनातील भाव समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणजे भाषा होय. 3. मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनिचिन्हांनी युक्त असलेली यादृच्छिक संकेत व्यवस्था म्हणजे भाषा होय. अशा एकच आशय प्रतीत करणाऱ्या अनेक व्याख्यातून आपल्याला भाषा ही संज्ञा स्पष्ट करता येते. अर्थात भाषा म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर भाषा ही त्याही पलीकडची व्यापक गोष्ट आहे. भाषा ही विविध प्रकारांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून असलेली गोष्ट असल्यामुळे तिच्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन संभवतो. पण भाषा ही एक अशी संकेत व्यवस्था आहे की ज्यामुळे मानवी मनातील भावभावना, विचार, कल्पना ध्वनींच्या, रंगांच्या, संकेतांच्या, ध्वनीच्या किंवा चित्रांच्या माध्यमातून अभिव्यक्त करता येते आणि आपले म्हणणे दुसऱ्यापर्यंत पोहोचविता येते. भाषेमुळेच प्रत्येक व्यक्ती व्यावहारिक जीवनामध्ये यशस्वीपणे जीवन व्यवहार करू शकतो. त्यासाठी तो वेळेनुसार अभिव्यक्तीचे माध्यम बदलत असला तरीही त्या इतर अभिव्यक्ती माध्यमांच्या मर्यादा विचारात घेता ध्वनींच्या माध्यमातून होणाऱ्या भाषिक आदानप्रदानामुळे मानवी जीवन व्यवहाराला व्यापकता आणि परिपूर्णता प्राप्त होते. अर्थात प्रत्येक भाषा ही त्या त्या लोकसमूहाच्या दृष्टीने जगातील महत्त्वपूर्ण भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात भाषेचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे, यात शंकाच नाही. भाषेद्वारेच प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो. भाषेमुळेच व्यक्तीची स्वतंत्र अथवा नाविन्यपूर्ण ओळख निर्माण होत असते. कोणत्याही व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये, प्रादेशिक भेद अथवा प्रादेशिक वैशिष्ट्ये, त्याचे जीवन जगण्याची रीती, तऱ्हा, व्यक्तीचे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पर्यावरण जाणून घ्यायचे असेल तर भाषा हे एकमेव असे प्रभावी माध्यम आहे की ज्या आधारे प्रत्येक व्यक्तीची ओळख जाणून घेणे सहज शक्य आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर भाषेचा मोठा प्रभाव असतो. किंबहुना भाषेद्वारेच व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकार घेत असते. म्हणून भाषा आणि व्यक्तिमत्व यांचा सहसंबंध विचारात घेणे महत्वाचे वाटते.